शिवाजीराव यांचा आकस्मिक निधन, काय आपली पहिली प्रतिक्रिया? अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी आज सकाळी मला समजली. मी बिहारमध्ये होतो आणि आमदार संग्राम जगताप यांचा सकाळी सकाळी मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मॅसिव्ह अटॅक आला आहे आणि ते सिरियस आहे. आणि त्यानंतर डॉक्टरशी बोलणं आल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की रिव्हायवलचा प्रयत्न झाला आहे, पण रिव्हायवल होईल असं वाटत नाही. त्यामुळे ती खरोखर आमच्या सगळ्यांकरताच अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी होती. आत्ताच ज्यावेळी अमितभाई माननीय गृहमंत्री आले होते त्यावेळेस त्यांची भेट झाली. त्यांना मागच्या काळात थोडा कमरेचा त्रास झाला होता, ऑपरेशनही झालं होतं, पण त्यातनं ते अगदी नीट रिकव्हर होत होते. त्यामुळे असं काही वाटलं नाही की अशा प्रकारे असा अचानक ते आमच्यातनं जातील. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अगदी जमिनीशी जुडलेलं अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि ग्रामीण भाग, तिथलं अर्थकारण, सहकार, शेती या सगळ्यांची प्रचंड जाण असलेलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. आणि सामान्य माणसाच्या सुखदुःखात त्याच्यासोबत राहणारे शिवाजीराव होते. आणि विशेषतः त्यांचं इतकं प्रचंड फिरणं होतं, इतका मोठा जनसंपर्क होता आणि विचारांची स्पष्टता होती. थेट बोलायचे, पण मनातनं लोकांवर प्रेम देखील करायचे. त्यामुळे मला असं वाटतं की एक जनतेचा माणूस या जिल्ह्यातला हा आपल्यातनं अचानक निघून गेलाय. त्यांच्या कुटुंबावर तर हा आघात आहेच, पण भाजपा परिवार किंवा सगळे त्यांचे मतदार किंवा मतदारसंघातील सगळे नागरिक या सगळ्यांवरच एक प्रकारचा आघात आहे. मी आता त्यांच्या घरी चाललेलो आहे. कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन त्या ठिकाणी करतोय. पण कुठल्याही सांत्वनाने मला असं वाटतं की ही पोकळी भरून निघणं फार कठीण आहे. त्यामुळे मी आज त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. ग्रामीण भागातील, ग्रामीण मातीतील एखादा नेता ज्यावेळेस असा अचानक जातो, काय पक्षाला त्याची हानी होते आणि कसं म्हणलं ही मोठीच हानी असते. कारण हे नेतृत्व काही एका दिवसात तयार झालेलं नेतृत्व नसतं. हे मातीतून ताऊन सुलाखून तयार झालेलं नेतृत्व असतं. 4 फटके खाऊन तयार झालेलं नेतृत्व असतं. जय पराजय समजून घेणारं नेतृत्व असतं. आणि त्यामुळे एक प्रकारे अशा प्रकारचं जे नेतृत्व आपल्यातनं चाललं जातं त्यावेळेस निश्चित असं नेतृत्व तयार होण्याकरता जो काही कालावधी लागतो तो फार मोठा असतो. म्हणूनच ही पोकळी आपल्याला जाणवते. सरपंच ते माजी मंत्री असेल की आजची जी काही त्यांची राजकीय कारकीर्द, कसं पाहतो या सगळ्या कारकिर्दीकडे? नाही, ही अतिशय मेहनतीने उभी झालेली कारकीर्द होती, अतिशय संघर्षातून उभी झालेली कारकीर्द होती. म्हणजे दुधाचा व्यवसाय असेल, शेती असेल, ते सगळं करत असताना ज्या प्रकारे त्यांनी समाजकारण आणि राजकारण या ठिकाणी केलं तेही मला असं वाटतं की एक मोठा संघर्ष त्यांना वेळोवेळी करावा लागला आणि त्यातनं ते पुढे आले होते. विशेषतः आमचे नेते माननीय मुंडे साहेबांशी त्यांचा खूप घनिष्ठ अशा प्रकारचा संबंध होता. माझ्याशी त्या पहिल्यांदा त्यांचा संबंध हा मुंडे साहेबांमुळेच आला आणि त्यानंतर मग अतिशय चांगले आमचे संबंध राहिले. आणि भाजपमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं. म्हणजे ज्यावेळेस ते भाजपमध्ये नव्हते त्याही काळामध्ये ते आमच्या सोबत होते आणि अतिशय चांगले संबंध आमचे त्यांच्याशी होते. एखादी आठवण की जी तुमच्या स्मरणात राहील? आठवणी त्यांच्या अनेक सांगता येतील, पण ते कसे पब्लिकचे होते हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. की त्यांच्या घरचं ज्यावेळेस लग्न होतं आणि कोविड होता त्यावेळी आम्ही त्यांना वारंवार सांगितलं होतं की बघा कोविड आहे, जास्त लोक जमा करू नका, सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे. त्यांनी सांगितलं तुम्ही या काही काळजी करू नका, मी नीट व्यवस्था केली आहे, सोशल डिस्टन्सिंग केलं आहे. तरी आम्हाला भीती होतीच की ह्यांचं लग्न काही लहान होऊ शकत नाही. आणि तिथे हजारो लोक होते आणि ते आपलं तिथनं सांगत होते सगळे सोशल डिस्टन्सिंगनी बसले आहेत. सगळे सांगायचे हो आम्ही सोशल डिस्टन्सिंगनी बसलो आहे, पण आम्हाला समोर दिसत होतं की लोक कसे बसलेले आहेत. त्यांना म्हटलं, ते म्हणाले बघा मी काही सगळ्यांना बोलवलं नाही, माझ्या घरचं लग्न आहे आणि लोक येणार नाही असं होऊ शकत.